रत्नागिरी टुडे, रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज. गेल्या आठवड्याभरापासून चिपळूणमध्ये वेगवेगळ्या राजकीय चर्चेला उद्दाम आले. चर्चा अशी रंगते की आमदार किरण सामंत, पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेली प्रशांत यादवांची भेट, त्यांच्या वाशीची डेअरी प्रकल्पाला दिलेली भेट, त्यानंतर काहीतरी राजकीय घडतंय का, ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण भाष्य करणार. आपल्याबरोबर आहेत प्रशांत यादव साहेब. नमस्कार, स्वागत आहे. तुमची आमदार किरण सामंतने घेतलेली भेट, त्यानंतर पालकमंत्री उदय सामंतने घेतलेली भेट, त्यानंतर तुम्ही शिंदेकडे जाणार झालेल्या चर्चा सुरू होत्या, काय सांगाल कधी? प्रथमतः ही कुठल्याही स्वरूपाची राजकीय भेट नव्हती. म्हणजे किरणजी भैया सामंत असतील किंवा उदय सामंत, हे दोन्ही जे आले ते वाशिष्ठी आणि वाशिष्ठीशी अभिप्रेत असलेल्या काही गोष्टींची चर्चा करण्यासाठी, त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे दुधाविषयीचे जे प्रश्न आहेत त्याच्या सोडवण्यासाठी आले होते. त्यामुळे मुळातच ही जी भेट आहे ही राजकीय स्वरूपाची नव्हती. आपण एकंदरीत जी चर्चा सुरू झाली होती की बाबा कुठेतरी ही भेट जी आहे याच्यामध्ये कुठेतरी प्रशांत यादव साहेब शिंदेकडे चाललेत का? कारण का लागोपाठ 4-5 दिवसाच्या फरकाने, म्हणजे आमदार किरण सामंत असो की पालकमंत्री उदय सामंत असो, 4-5 दिवसाच्या फरकाने सातत्याने येत होते, त्यामुळे ती चर्चा सुरू होती. काय सांगाल एकंदरीत? खरं तर मी म्हणेन की वाशिष्ठी डेअरीचा जो प्रकल्प सुरू झाला त्याचं उद्घाटनच मुळात सामंत साहेबांनी केलं होतं. त्यानंतरच्या कालावधीमध्ये गेल्या 2 वर्षात वाशिष्ठीने कोकणामध्ये जे काम केलं होतं त्या कामाच्या अनुषंगाने राजापूर लांजा मतदारसंघातील शेतकऱ्यांना घेऊन पहिल्यांदा किरण सामंत साहेब आले. त्यावेळेला तिथल्या दुधाविषयीची चर्चा झाली. ते दूध वाशिष्ठी डेअरीला देण्याबाबत तिथल्या शेतकऱ्यांची इच्छा होती. त्यामध्ये असणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, जे काही प्रश्न होते त्याबाबतची आमची चर्चा झाली. आणि त्यानंतर या चर्चेतनं मार्ग काढण्यासाठी किरण सामंत साहेबांनी पालकमंत्री साहेबांशी बोलण्याचं त्यावेळी सांगितलं होतं. आणि त्याप्रमाणे त्यांची चर्चा झाली असेल. आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने आम्ही मुंबईला जायचं होतं, त्याऐवजी स्वतः सामंत साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी वाशिष्ठी डेअरीला भेट देऊन याबाबतच्या ज्या काही आमच्या अडचणी होत्या, समस्या होत्या, त्यातून मार्ग काढण्याचा एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न केला. आणि निश्चितपणे त्यांच्या त्या भेटीमुळे वाशिष्ठी डेअरीच्या वाटचालीला चांगल्या प्रकारची मदत झालेली आहे. नाही, पण एकंदरीत त्यानंतर चर्चा ज्या सुरू झाल्या होत्या, तुम्ही त्यावरती आता भाष्य केले किंवा ती चर्चा म्हणजे व्यवसाय दृष्टीने चर्चा होती, पण नंतर ज्या चर्चा सुरू होत्या की बाबा कुठेतरी प्रशांत यादव, कारण का मुळात ज्या टायमाला पत्रकार परिषद झाली, पालकमंत्री उदय सामंत असे म्हणाले की थोड्याफार फरकाने प्रशांत यादवांचा पराभव झाला आहे, पण आणि पॉज घेतला. पॉज म्हणजे नेमकं कारण, म्हणजे नेमकं रहस्य काय? बघा, राजकीयदृष्ट्या ते एका मोठ्या पदावरती आहेत, एका पक्षाचे नेते आहेत. काही गोष्टी पक्षाच्या अनुषंगाने त्यांना अभिप्रेत असतील ते त्यांनी जरी बोलले असतील तरी मुळातच अशा प्रकारे असे म्हणाले. पण यादव साहेब की आत्ता 3,000 पडले पुढे असं बोलून तरी पॉज घेतला ना, म्हणजे पुढे थांबलेले हसले ना थोडंसं. त्या गोष्टीचं त्याने उत्तरही पुढच्या काळात त्या पद्धतीचं दिलेलं आहे की प्रशांत यादवांना आम्ही वाशिष्ठीच्या माध्यमातून जे जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य बिनशर्त राजकारणाच्या कोणत्याही गोष्टी न करता देण्यासाठी मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्या दृष्टीने आज सहकार दूध क्षेत्रात आपण जे काम करतोय त्या दृष्टीने आपण तो विचार घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मग त्यांनी असंही म्हणाले की नंतर पत्रकार परिषदेमध्ये असंही म्हणाले पालकमंत्री उदय सामंत की कुठेतरी आम्ही प्रशासनाला ऑफर पण दिले की बा तुम्ही आमच्या पक्षामध्ये या. खरं का खोटं? नाही, चर्चा करताना ज्यावेळेस तुम्हाला जसं पत्रकारांशी बोलले तसेच औपचारिकरित्या सगळ्यांच्या समोर इथे म्हणाले की पुढच्या दृष्टीने काही वाटचाल करताना आपला काही निर्णय असेल तर आपण याबाबत चर्चा करू, आपणही विचार करावा. ठीक आहे, राजकीय मंडळी असतात, त्यांचा अनुभव असतो, पुढच्या दृष्टीने त्यांच्याही डोक्यामध्ये काही गोष्टी असू शकतात किंवा एखादं धोरण असू शकतं, ते बोलले असतील. पण आपण या मतदारसंघामध्ये, मला असं वाटतं चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये आपण जी निवडणूक लढवली, मोठ्या संख्येने आपल्याला मतदान लोकांनी केलेलं आहे. आपण हे राजकीय कोणताही निर्णय करत असताना, या सगळ्या प्रक्रियामधून जात असताना आपल्याही सगळ्या सहकार्यांना बरोबर घेऊन निर्णय करावा आणि पुढं जावं, या मानसिकतेचा मी असल्या कारणामुळे त्यावेळची राजकीय चर्चा ही मी तेवढी फारशी काही गांभीर्याने घेतलेली नाही. पुढच्या दृष्टीने त्यांच्या मनात काहीतरी विचार असे तुम्ही मानता, मग तुमच्या मनात नेमकं काय? बघा, आज आमची परिस्थिती अशी आहे की आमचं संघटन असेल, आमचे कार्यकर्ते असतील, या कार्यकर्त्यांना बळ आणि ताकद देणं. आज आमच्याकडे कोणत्याही प्रकारची ताकद नाही. आज आमच्या पक्षाची सत्ता नाही. आज आमचे आमदार पाहिजे तेवढे नाही नसल्या कारणामुळे
मोठ्या प्रमाणात आम्ही कार्यकर्त्यांना मदत करू शकत नाही. आणि मग या अनुषंगाने जिथे तिथे जी जी कामं करण्यासाठी ज्यांचं सहकार्य होईल त्या सहकार्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या सहकार्यांना पुढं घेऊन जाणं हा माझ्यासमोर उद्देश आहे. आणि मग त्या माध्यमातून भविष्यात काय करायचं हे मग कार्यकर्ते आणि जे जे सहकारी मला त्या काळामध्ये ज्यांनी मदत केलेली आहे त्या सगळ्यांच्या विचाराने ठरवून. कारण राजकीय परिस्थिती आज जशी आहे तशी उद्या राहणार नाही, परवा राहणार नाही, वेगळी स्थित्यंतर होत असतात. पण आपणही त्या स्थित्यंतरामधून जात असताना कोणती गोष्ट करायची न करायची ही त्या त्यावेळच्या परिस्थितीवर आणि कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर ठरवायची असते आणि त्याप्रमाणे आपण त्या पद्धतीने चालू भविष्यात. याचा अर्थ भविष्यात तुम्ही तो विचार करणार आहात. कसं आहे, आज तरी मी सांगितलं की असा विचार करण्यासाठी कुठली परिस्थितीच समोर नाही. कारण तशा पद्धतीनं जर विचार करला, आज कुठली निवडणूक नाही, कुठला निर्णय करण्यासाठी कुणाला तशी आवश्यकता अशातला भाग नाही. परंतु भविष्यासाठी आपण ज्यावेळी काम करतो त्यावेळी सगळे स्थित्यंतर काय घडत असतात त्या स्थित्यंतरामधून आपणही जागरूकपणे जावं या पद्धतीनं आपलं काम सुरू आहे. भाजपमध्ये तुम्ही जाण्यास इच्छुक आहात पण भाजपवर तुम्हाला घेत नाही अशी सुद्धा चर्चा सुरू आहे, काय सांगा? नाही, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की आज शिवसेना शिंदे गट असेल, त्याचप्रमाणे भाजपचा गट असेल किंवा राष्ट्रवादी अजितदादांचा गट असेल, ह्या सगळ्या पक्षात माझे चांगले संबंध आहेत अनेकांची. पक्षाच्या पुढं जाऊन अनेक मंडळी मला मदत करत आहेत. भाजपमध्येही मला मदत करणारी खूप मोठ्या प्रमाणात मंडळी आहेत. आणि मला जिथं जिथं सहकार्य लागतं, मग माझ्या सहकार्याच्यासाठी असेल, दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून असेल किंवा माझ्या इतर काही कार्यकर्त्यांच्या कामासाठी मी त्यांच्याकडे जातो. ती सगळी मंडळी काम करतात. आज पहिली गोष्ट की निवडणूक आत्ता झाल्यानंतर आज काही लगेचच कुठल्या गोष्टीचा विचार करण्याची वेळ नसल्यामुळे नाही त्यांच्याकडून अशा पद्धतीची कुठली मला ऑफर किंवा अशा पद्धतीची कुठली चर्चासुद्धा. आणि तशा पद्धतीची एखादी चर्चा किंवा एखादी गोष्ट घडेल त्यावेळी मी सहकाऱ्यांशी बोलेन. शेवटी मी असा मानणारा कार्यकर्ता आहे की आपण आपल्या कार्यकर्त्यांनी आणि सहकाऱ्यांच्या जीवावरती इथपर्यंत वाटचाल केलेली आहे. एवढ्या पद्धतीनं आपल्याला लोकांनी ज्या पद्धतीने मतदान देऊन आपल्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे आपणही प्रत्येक पाऊल उचलताना जबाबदारीनं उचललं पाहिजे आणि जबाबदारीने निर्णय केला पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं कोणताही निर्णय, मग राजकीय दृष्टीने निर्णय असेल किंवा आज संघटनात्मक निर्णय असेल, तर ह्या सगळ्यांच्यामधून जाताना आज आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं आणि त्यांच्याबरोबर ती जाणं हा माझ्यासमोर सगळ्यात मोठा माझं स्वतःचा मी समजतो की मी हे पाळलेलं एक प्रिन्सिपल आहे आणि तेच पळत मी पुढं चालू. तुमचे काही कार्यकर्ते वाडी वस्तीवर जाऊन चाचपणी करतात अशी माहिती समोर येते, काय सांगाल? बघा, आता तुम्ही परवाच्या गोष्टीनंतर चर्चा सुरू झाली सामंत साहेबांनी बोलल्यानंतर, त्या अगोदर भाजपच्या बाबतीतली अशी चर्चा आली होती. काही कार्यकर्ते समोरचे सांगत होते की तुमचे आता नेते भाजपमध्ये चाललेले आहेत. त्याच्या आता सामंत साहेबांनी सांगितल्यानंतर ती चर्चा सुरू झाली. ज्यावेळी चर्चा सुरू होते त्यावेळी साहजिकच कार्यकर्त्यांमध्ये ह्या चर्चा होतात. कार्यकर्ते मग कुठे गेल्यानंतर ह्या चर्चा घेतात. पण त्या चर्चा परस्पर साहेब असं नाही, कार्यकर्ते वाडी वस्तीवरती जाऊन मोहल्ल्यामध्ये जाऊन चाचपणी करतात. बाबा उद्या यादव साहेबांनी असा निर्णय घेतला तर चालेल का, तुम्ही त्याच्यावर येईल का, असं सुद्धा चर्चा सुरू झाली. चांगलं काय वाईट काय त्याच्यामध्ये माझं म्हणणं म्हणजे असं आहे. तुम्ही कुठे चांगले कार्यकर्ते तुम्ही कुठे कार्यकर्त्यांना बोलला असं मग कार्यकर्ते गेले असतील, कार्यकर्ते स्वतःच्या मानता गेले नसतील. कुठे कार्यकर्त्यांना बोलला असाल की चाचपणी करा म्हणून कार्यकर्ते गेले असतील ना. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की एखादा कार्यकर्ते जर विचारत असतील आणि लोकांचं मत घेत असतील तर मी म्हणतो त्याच्यामध्ये वाईट काय. आपल्याला कळलं पाहिजे ना की आपण एखादी भूमिका घेत असताना आपल्याबरोबर आपल्या पाठीमागे लोकांमध्ये मत काय आहे, चर्चा काय आहे. कदाचित आपल्या भवितव्याच्या दृष्टीने किंवा चांगल्याच्या दृष्टीने सुद्धा ते करत असतील. या गोष्टी मी पॉझिटिव्हली गेले. पहिली गोष्ट अशा पद्धतीची कुठेच काही चर्चा माझ्या कानावर आली नाही. पण जर असेल तर निश्चित मी म्हणेन की माझे कार्यकर्ते सजग आहेत आणि चांगलं काय वाईट काय या गोष्टीची चाचपणी करून ते मला त्यांनी फीडबॅक देत आहेत. त्यामुळे मलाही पुढच्या गोष्टी एक पुढं चालत असताना कसं चालायचं या गोष्टीचंही भान राहील. काय नेमकं फीडबॅक मिळालं? तुम्ही आता म्हणाला की कार्यकर्ते नाही, मला तुम्ही आता बोललात त्याच्या विषयाला, असा काय माझ्यापर्यंत कुठली गोष्टी चर्चा आली नाही. तुम्ही आता कुठला संदर्भ देऊन बोललात म्हणून मी म्हटलं, पण तसं माझ्यापर्यंत आतापर्यंत तुमच्यावरती दबाव तंत्र सुद्धा आहे की असंही अशी माहिती समोर येते की वाशिष्ठी निर्मितीचा एक पाईप जो सांडपाण्याचा तो कुठेतरी कॅनलमध्ये जातो आणि पाणी दूषित होते, त्यामुळे तुमच्यावर दबाव तंत्र आहे का?
आणि पहिली गोष्ट असं घ्या की अशा पद्धतीचा पहिला गोष्ट आरोप हे चुकीचे आहेत. एखादी कोणतीही गोष्ट करत असताना प्रत्येक गोष्टींमधले कायदे कानून पाळून प्रत्येकजण काम करत असतो. आज तुम्ही पाहिले प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना आम्ही प्रत्येक गोष्ट मी तर पाळत आलेलो आहे. त्यामुळे काही गोष्टीचा बाहेर काय अपऱ्यास करतात त्याचा मी काही विचार करत नाही आणि मलाही तसं कुठल्या गोष्टीचा काही त्रास नाही आहे. कारण अशा पद्धतीचं तुम्ही जे म्हणता असं कुठली गोष्ट काही घडलेली नाही की बुवा कुठला दबाव आणि ते. आणि राजकारणामध्ये शेवटी प्रत्येक गोष्ट समोरचा विरोधक कुठल्या ना माध्यमातून आपल्याला डॅमेज करायचा प्रयत्न करत असतो. आपण त्याला फेस करायचं असतं. शेवटी रणांगणात युद्धात उतरल्यानंतर अनेक आयुध समोरचे वापरत असतात. म्हणून ते आयुध वापरतो म्हणून आपण हतबल व्हायचं नसतं. आपण त्या ताकदीनं त्याला प्रत्युत्तर द्यायचं असतं आणि ती ताकद आपल्यामध्ये आहे. तुमच्या पक्षामध्ये मोठे फेरबदल झालेले आपण जर पाहिलं त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या ठिकाणी आता शिंदे साहेब आले, काय सांगाल एकंदरीत? तर निश्चितपणे आत्ता जे फेरबदल झालेत हे नवीन नेतृत्वाला संधी देण्याच्या दृष्टीने झाले. स्वतः जयंत पाटील साहेबांनी इच्छा प्रकट केली होती आणि मी पक्षाच्या त्या कार्यकारिणीत महाराष्ट्राच्या असल्यामुळे त्या अगोदरच्याही चर्चा आणि बैठका ज्या सगळ्या पार पडलेल्या त्या सगळ्या बैठका मला माहिती आहेत आणि त्याच्यामधून एक अशा पद्धतीचं चित्र ओव्हरऑल होतं की आता नवीनांना संधी दिल्या पाहिजे. निवडणुका होऊन गेलेल्या आहेत. नवीन समीकरण, नवीन चेहरे आणि नवीन चेहऱ्यांच्या माध्यमातून नव्या पद्धतीनं पक्षाची उभारणी आणि त्या दृष्टीने हे बदल झालेले आहेत. माझ्या अंदाजाने या पुढच्या काळात खालच्या तळागाळापासून खालच्या कार्यकारिणीपासून महाराष्ट्राच्या सगळ्या कार्यकारिणीमध्ये जवळजवळ 80 ते 85% बदल होईल आणि सगळे नवीन चेहरे येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिसतील. तुम्ही वरिष्ठ पदावरती काम करताय म्हणून प्रश्न विचारतो, कुठेतरी दोन्ही पक्ष एकत्र येण्याची नाही, आता तरी या चर्चा ज्या आहेत त्या चर्चाच आहेत. कारण या सगळ्या काय गोष्टींची चर्चा करत असताना आदरणीय पवारसाहेब ह्या सगळ्या गोष्टी पक्षासमोर पक्षाच्या सगळ्या नेतृत्वासमोर आणि कार्यकर्त्यांसमोर मांडल्याशिवाय पुढे जात नाहीत. त्यांची काम करायची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही चर्चा अद्याप तरी आमच्या कानावरती नाही आणि त्यामुळं या चर्चा करण्यात काही मला वाटतं अर्थ नाही. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगरपालिका निवडणुका तोंडावरतीच आहेत, काय सांगाल? नाही, येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण एकत्रितपणे लढू. त्या पद्धतीने सगळ्या मतदारसंघात मी चिपळून जर सांगेन सगळ्यांशी माझा समन्वय आहे. ठीक आहे, युती करण्याबाबतचा निर्णय हा वरिष्ठ नेते करतील. आमच्याही पक्षामध्ये वरिष्ठ नेते आहेत, समोरच्या आघाडीच्या पक्षामध्ये वरिष्ठ नेते आहेत. पण या सगळ्यांमधून आघाडी राहून सगळ्या उमेदवारांच्या माध्यमातून आघाडी राहून ही निवडणुका कशा लढवता येतील यासाठी समन्वयक म्हणून समन्वय करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं होईल. कारण या सगळ्या कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्यासाठी खूप मेहनत घेतलेली होती आणि त्याची मला जाणीव असल्या कारणामुळे आघाडी टिकावी हीच माझी मनोमन इच्छा आहे. चिपळूण नगरपालिकेत कसं पाहता? कारण का तुमचा तो केंद्रबिंदू अशी माहिती समोर येते की एकंदरीत तुमच्या पत्नीला नगराध्यक्ष करण्यासाठी कुठेतरी हा सगळा खेळ सुरू झाला असं चर्चा सुरू. बघा, सगळे इच्छुक असणं काही वाईट नाही. आमच्याही पक्षात इच्छुक आहेत, आघाडीच्या पक्षामध्ये इच्छुक आहेत. पण ज्या वेळेला समोरच्या बाजूने काही निर्णय होतील, त्यांचे उमेदवार होतील, तर शेवटी जिंकण्याची क्षमता असणं याबाबतचे निकष लावावे लागतील. शेवटी निवडणूक म्हटली की जर आपलं नुकसान होणार असेल तर त्या नुकसान आपण कसं टाळता येईल याच्यासाठी सगळ्यांनी बसून जर एकमत केलं आणि आत्ताच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकत्र लढणं हे आपल्या हिताचं आहे हे जर आपण समजून सांगण्यामध्ये जर सगळ्यांना यशस्वी झालो तर निश्चितपणे हा प्रश्न काही निर्माण होईल असं वाटत नाही. आणि मला खात्री वाटते की मी त्याबाबत पुढाकार घेऊन याबाबत या सगळ्यांमध्ये समेट घडवण्याचा जर प्रयत्न केला तर मला निश्चित त्यामध्ये यश मिळेल. तुम्ही तर किंगमेकर होतात. खेर्डी ग्रामपंचायत निवडणूक तुम्ही तर किंगमेकर होता. आता खेर्डी जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे खेर्डी, शिरगाव आणि सावडे खूप मोठं मानतात आपल्याकडे, कसं पाहता येईल? नाही, तिन्ही मतदारसंघामध्ये मी 100% सांगेन की आज आमची ताकद वाढलेली आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट आहे आणि निश्चितपणे त्या सगळ्या भागातून ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती हे जे मतदार मिळाले अशा तरुण होतकरू नेतृत्वाला आपण संधी देणार आहोत. असे चेहरे आमच्यासमोर आहेत आणि मला निश्चित खात्री आहे की हे चेहरे या तिन्ही मतदारसंघातून निवडणुका जिंकून देतील. खेर्डीमध्ये काय वाटते? कारण तुमचा तो बालेक किल्ला जाईल, तुमचं ते त्या ठिकाणी तुम्ही तर बऱ्याच ठिकाणी काम केलं. खेर्डी खूप अनेकांचं लक्ष खेर्डी जिल्हा परिषद गटाकडे असतं. कारण त्या ठिकाणी तुल्यबत एकीकडे अबू ठसाळे असणार, त्यानंतर आपला कत्ताते असणार, त्यानंतर इकडे नितीन भोरा असणार. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कसं प्रशांत कसं पाहतात?
तुल्यबळ उमेदवार असला तरी नौका उमेदवार सुद्धा चांगले फाईट देऊ शकतो. विधानसभेमध्ये आपण बघितले. तसंच आमचा नौका उमेदवार जिल्हा परिषदेला खेरडीमध्ये पण किमया घडवून दाखवेल. नौका उमेदवार हां, तशी तयारी आम्ही सुरू केलेली आहे. वेळ आल्यावरती आम्ही सांगू आपल्याला. एकंदरीत आपण जर पाहिलं तर मगाशीच तुम्हाला बोललो की नगराध्यक्ष पदासाठी तुमच्या पत्नीचं नाव असं समोर येते. काय सांगाल की लोकांची चर्चा सुरू झाली की आता कुठेतरी प्रश्न हाही गेम खेळू शकतात? नाही, कसं आहे, मी माझ्या कुटुंबामध्ये निवडणुकीच्या रणांगणात आहे, याचा अर्थ माझ्या घरातले सगळेच रणांगणात निवडणुकीचे यावेत असं काही कुठं नाही आहे. आज आमचा बाकी क्षेत्रामध्ये काम करण्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. सहकार क्षेत्र आमच्याकडे आहे, दूध क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. अनेक चेहरे नवीन आहेत, ते काम करू शकतात आणि कर्तृत्व सिद्ध करू शकतात. त्यामुळे नवीन चेहऱ्याला आणि आघाडीच्या दृष्टीने एकमत होणाऱ्या चेहऱ्यालाच नगराध्यक्षाला आम्ही संधी देऊ. कुटुंबातला माझ्या कोणी चेहरा असणार नाही. एकंदरीत तुम्ही स्पष्ट करून टाकले कुटुंबातला चेहरा असणार नाही. आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी 90,000 मतं आपल्याला मिळाली. कुठे थोड्याफार मार्काने आपण पराभूत झालो. आपण कुठे ते कमी पडलो, चाचपणी झाली? निश्चित नाही, कमी आपण पडलो. ज्या गोष्टी कमी पडल्या त्याचं आत्मचिंतन आम्ही केलेलं आहे, त्या शोधलेल्या पण आहे. परंतु कमी पडण्याची जरी काही कारणं असली तरी त्याचबरोबर काही अशाही गोष्टी घडलेल्या आहे की त्यांची काही उत्तरं अद्यापही सापडत नाहीत. त्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना दोष देणं चुकीचं ठरेल. काही टक्क्यांनी वैयक्तिकरित्या मी स्वतः पोचायला कमी पडलो, हेही मान्य करायला लागेल. काही ठिकाणी नवीन ठिकाणी आपण माहीत नसल्यामुळे काही लोकांची दिशा, काही लोकांमध्ये आपल्याबद्दलचं मत कळू शकलं नाही किंवा त्यांना मतदान करताना आपण कोण आहे माहीत कळलं नाही. काही ठिकाणी अनेक प्रचार अपप्रचार झाले. काही गोष्टींची आपल्याला मनाला वेदना होतील अशाही गोष्टी पसरवल्या गेल्या. पण ठीक आहे, राजकारणामध्ये हे जरी घडत असलं तरी मी एक विचार करतो की जे मिळालं ते काही कमी नाही माझ्यासाठी. शेवटी मैदानाच्या रणांगणावरती एकजण जिंकणार असतो, एकजण हरणार असतो. पण हरलो म्हणून आपल्याला ज्यांनी ज्या पद्धतीनं आपलं पाठबळ दिलं त्या सगळ्यांच्यासाठी भविष्यकाळासाठी उभं राहणं हे आपलं काम आहे आणि ते काम करत राहणं. कारण आज सहकाराच्या माध्यमातून असेल, आपण दुग्ध क्षेत्राच्या माध्यमातून काम करतो आहे. या कामाच्या पाठीसुद्धा असंख्य लोक पाठीशी उभी राहिलीत म्हणून हे सगळं उभं राहिलं. आज त्यांच्यामुळेच आपण नावारूपाला आलो आणि कदाचित त्याच नावामुळे आज आपल्याला एवढी मतं मिळाली. आणि ही जाणीव भावना आपण ठेवून लोकांसाठी काम करत राहायला पाहिजे. यश येतं, अपयश येतं, सत्ता येते, खुर्ची येते जाते, पण आपण काम कशासाठी करतो हे जर आपल्याला आपल्यासमोर चित्र स्पष्ट असेल तर मला वाटतं या अशा गोष्टीचा काही परिणाम होत नाही. तुम्हाला असं वाटत नाही तुमच्यामध्येच काही स्वभाव बदलला पाहिजे? लोकांचं असं म्हणणं येतं की प्रशांत यादव हे कधी आमचा फोन उचलत नाही, स्पष्ट बोलतात. दुसरी गोष्ट, प्रशांत यादव जर असते तर घरच सांगतात की प्रशांत यादव नाही आहेत आणि ते लोकांमध्ये जास्त मिसळत नाही, असंही लोकांचं म्हणणं आहे. तुमच्यामध्ये स्वभावामध्ये काही फरक पडला? कदाचित कसं आहे, आता तुम्ही ही जी गोष्ट म्हणता ते आता तुम्हाला कोणी सांगितले, तुम्ही माझ्याशी लोकांमध्ये असेल, तुमचा अनुभव तुम्हाला माहीत आहे की कधीही फोन जर मी उचलला नाही तर तुम्हाला रिमाइंडर करतो. आजही तुम्ही इकडं येत असताना सकाळी मी फोन उचलला नाही पण नंतर फोन करून तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, काही कामाची स्वरूपं असतात, काही वेळेला लोक समोर असतात. लोक समोर असताना लांबून आलेली लोक असतात आणि अशा पद्धतीने आपण सतत फोनवरती बोलत राहणं आणि मग त्या समोरच्या माणसाला सतत आपण थांबवत राहणं हे काही मला पटत नाही. त्यामुळे सकाळी लोक जेव्हा आपल्याला भेटायला असतात ते बऱ्याच वेळेला माझा फोन हा सायलेंटवरती असतो किंवा माझ्या असिस्टंटकडे असतो. काही वेळेला माझी व्यवसायाच्या काही मीटिंग असतात, त्याही वेळी अटेंड करताना काही गोष्टी होत असतात. पण एक निश्चित आहे की मला जे काम करायचं आहे की ज्या ज्या गोष्टीची महत्त्वाच्या कामांची माझ्यापर्यंत सूचना आलेल्या असतात किंवा ज्यांची कामं असतात ती कामं मी रोजच्या रोज पुरी करतो. जी कामं माझ्याकडून झालेली नसतात त्या कामांच्या बाबतीत माझ्या असिस्टंटना सांगून मी त्या गोष्टी कळवतो. आज मला एक सांगा की या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागं जर आपण काम करत नसतो किंवा या गोष्टी जर आपल्याकडून होत नसतं तर आज आपण एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या उभ्या केल्यात त्या उभ्या झाल्याच नसत्या. पण शेवटी मूळ आपण एक व्यावसायिक आहे, व्यवसाय हा महत्त्वाचा आहे. त्याच्याकडे वेळ देताना काही गोष्टी टाळाव्या लागतात किंवा काही गोष्टी चुकतात हे मान्य करतो. याच्यामध्ये जिथं कमी पडत असेल किंवा एखाद्याचं कमी जास्त होत असेल हे काही मी नाकारत नाही. प्रश्न विचारण्यामागे कारण असं की लोकांमध्ये जो गैरसमज पसरला जातो की लोकांच्या मनामध्ये गैरसमज तर दूर झाला आहे निमित्ताने. तुम्ही मगाशी असं बोललात की काही कारणं शोधून पण सापडत नाहीत.
म्हणजे नेमकं काय हो? म्हणजे करून सुद्धा काय कारण मग शोधून सापडतं म्हणजे नेमकं काय? नाही, काही काही ठिकाणचे जी निवडणुकी बाबतीतले निकाल लागले आमच्या कार्यकर्त्यांचे अजून चिपळूण माहीत तुम्ही नाही. चांगल्यापैकी हा, बऱ्यापैकी म्हणजे येतात. देवरुख मग संगमेश्वर संगमेश्वर भागामध्ये देवरुखमध्ये सुद्धा आजही कार्यकर्ते आहेत. आत्ता सुद्धा इथे या ठिकाणी कार्यकर्ते बसलेत. त्यांचे काही विभाग आहेत की त्या विभागामध्ये की त्यांना असं वाटते की आपण तिथं मायनस जाऊ शकत नाही. आजही तिथली कारणं शोधण्याचा त्यांनीही प्रयत्न केलेला आहे, ती सापडू शकली नाहीत. त्यामुळे कसं होतं की याबाबत आपण आता दोष कुणाला द्यायचा? काही वेळेला आपण म्हणतो आत्मचिंतन करायचं, पण ते करत असताना काही गोष्टी जर लोकच जर मान्य करत नसतील तर मग आपण त्या गोष्टीच्या बाबतीतला दोष कोणावरती द्यायचा, म्हणून मी तुम्हाला समजतो. तुम्ही पराभव झाल्यानंतर जनतेमध्ये गेला तर थोड्याफार मार्काने पराभव म्हणजे तुम्ही जोजिताबाई सिकंदर होताय. गेल्यानंतर तुम्हाला काय नेमकं रिस्पॉन्स मिळाला, काय वाटलं जनतेतून? बघा, लढत सोपी नव्हती, कठीण होती लढत. वेळ कमी होता आणि तुम्ही म्हणालात तसं की आपण नौखे होतो. या सगळ्या माध्यमातून ज्यावेळी असंख्य लोकांनी, मी म्हणत नाही की माझ्या पक्षामध्ये किंवा माझ्या सोबत असणाऱ्या आमच्या घटक पक्षांच्याच बरोबर नाही, असंख्य अशी लोक आहेत की आजही त्यांनी जी आपल्याला मदत केली ती कधी समोर आलेली नाही. मग अशा लोकांचं ज्यावेळी प्रेम मिळतं ना, आणि मग हे प्रेम मिळाल्यानंतर जरी पराभव आला तर एक मनामध्ये इच्छा येते की एवढ्या लोकांचं प्रेम आपल्याला मिळू शकतं. मग आपल्याला एवढ्या लोकांचं जर प्रेम मिळू शकतो तर आपल्यावरती लोक किती अपेक्षा करतात, प्रेम करतात. हाच खरा त्यावेळेचं दुःख. आणि त्यांना यश मिळालं नाही, ठीक आहे, आपण हरलो, हापेक्षा त्या लोकांच्या डोळ्यात ज्यावेळी अश्रू आले आणि त्या लोकांच्या ज्यावेळी भावना ते व्यक्त करत होते त्यावेळी वाटलं की या लोकांनी किती मेहनत घेतली, या लोकांच्या मेहनतीला यश यायला पाहिजे. प्रशांत जाधव पुढच्या इलेक्शनला कोणत्या पक्ष निवडणूक होती हा तुमचा निर्णय, पण मुळात 90,000 लोक जे आता तुमच्या पाठीशी आहेत, उद्या तुम्ही निर्णय घेताना कुठेतरी आपला निर्णय चुकला तर ती लोक पुन्हा आपल्यापासून दूर होते, हाही विचार करणे त्या दृष्टीने गरजेचं आहे. तुम्हाला वाटत नाही असं? 100%. म्हणून तुम्हाला मगाशी सांगितलं की कोणताही निर्णय करताना ज्यांनी आपल्याला एवढी मतदान दिलं, एवढी मोठपाठी माणसं उभी राहिलेत, या सगळ्यांचा विचार घेऊनच पुढं चालायचं आहे. तर शेवटी एकट्याचा निर्णय करायचा असता किंवा मला काही अडचणी आहेत, प्रॉब्लेम आहेत म्हणून निर्णय करत असता तर मी कधीच केला असता निर्णय. पण आज आपल्यासोबत असलेल्या सगळ्या मंडळींनी ज्या पद्धतीने आपल्यासाठी दिवस मेहनत केलेलं आहे, काही नसताना ही गोष्ट ध्यानात ठेवूनच भविष्यातले निर्णय करावे लागतील. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जरी अशा पद्धतीच्या चर्चा कुठे होत असल्या तर या माझ्या सगळ्या सहकार्याने विचारल्याशिवाय माझा भविष्याचा निर्णय होणार नाही. चर्चेला पूर्ण विराम थोडक्यात. 100%. म्हणूनच तुम्हाला मी आज सांगितलं, कारण तुमच्याकडनंच काही गोष्टी आल्या होत्या की ही तारीख ठरली, ती तारीख ठरली, म्हणून तुम्हाला आज मी सांगितलं की तिसरी मीटिंगमध्ये पक्ष असंही सगळं चर्चा सुरू होती. हां, ते तुम्हीच आता सांगितलं होतं. तुमच्याकडं सूत्रांकडनं माहिती तुमच्या कुठनं आली ते आता तुम्ही सूत्र शोधा. प्रशांतजी, शेवटचा प्रश्न आहे की आता जे राजकारण सुरू आहे, आपण बघतोय अधिवेशनामध्ये काय घडलं, नंतर काय गोष्टी घडतात, नौके असतात तरीसुद्धा 90,000 लोक तुमच्या पाठीशी आहेत, कसं पतायचं आहे गोष्ट? नाही, मी एक लक्षात ठेवा, आज ज्या वेळेला 90,000 मतं मी ज्यावेळी मिळवली त्या मतदानानंतर एक लक्षात आलं की महाराष्ट्राच्या आपल्या मातीची एक संस्कृती आहे, विचारांची संस्कृती आहे, आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला जशी लोकांची मतं मिळतात तशी आपण एखादं आपल्या महाराष्ट्राचं जेव्हा नेतृत्व आपण स्वीकारतो किंवा आपल्याला दिलं जातं त्यावेळी ते पाळताना आपण आपली ही परंपरा जपली पाहिजे. आज अनेक नेत्यांनी हा महाराष्ट्र घडवण्यासाठी जे योगदान दिलेलं आहे याची खऱ्या अर्थाने जाणीव आपल्या सगळ्यांना राहिली पाहिजे. आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे, देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे, दिल्लीला दिशा देणारा महाराष्ट्र आहे, आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करणाऱ्यांनी ह्याचं भान राखलं पाहिजे की आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्राला कुठेही पद्धतीनं कमीपणा येईल असं कृत्य आपल्याकडून होता कामा नये, आणि ते पाळावं. हेच कधीकधी हे सगळे चित्र बघितल्यानंतर वेदना होतात आणि असं वाटतं की 10-20 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र म्हणजे 50-60 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र आणि 5-10 वर्षातला महाराष्ट्र असा कसा बदलला, आणि हा बदलू नये यासाठी सगळ्या नेत्यांनी आणि त्या क्षेत्रात काम करणारे, नाही असं म्हणणार नाही कुठं नेऊन ठेवला आहे, कारण महाराष्ट्र आजही प्रगती करतो आहे, सगळ्या क्षेत्रात प्रगती करतो आहे, पण कुठंतरी एक वेगळ्या पद्धतीचा जो ट्रेंड तयार होतो आहे की कदाचित तो स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी, स्वतःची उंची वाढवण्यासाठी ज्या पद्धतीच्या काही गोष्टी घडवल्या जातात किंवा घडवत जातात, ही प्रसिद्धीपेक्षा
कामाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाने ओळख निर्माण करावं असं मला मनापासून वाटतं. अत्यंत दिलखुलास मनमुराद चर्चा केली. ज्या चर्चा सुरुवातीला पूर्णविराम दिला की मी कुठे जाणार नाही, पण भविष्य काळामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन, कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन, जे माझ्या पाठी 90,000 लोक होते सगळ्यांना बरोबर घेऊन निर्णय घेऊन मी तो निर्णय घेणार आहे. बरोबर प्रशांतजी? हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे भविष्य काळात नेमकं काय घडेल ते आता सांगता येणार नाही, कारण वेळ निकाल त्यावेळी होणार आहे. धन्यवाद.